तुम्हाला परत एकदा मी सांगतो, आता येशू आहे का सध्या? येशू जाताना वरी गेला, शिष्य लोकांना म्हणला की मी वरी चाललोय देवाच्या उजवी ठिकाणी. स्वर्गामधून आता येशू बसून त्याचं काम चालवत आहे. आता फक्त तिसरा व्यक्ती जो आहे, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, तो पवित्र आत्म्याचं काळ आता आहे. आता येशू नाही. आता जे मी चर्चमध्ये निरोगी करायचे, तुमच्यामधून भूत काढायचं असेल, फक्त पवित्र आत्माच काढतो. तुम्हाला नीट व्हायचे रोगापासून, फक्त पवित्र आत्म्याचंच काम आहे. आता येशूवारी आहे, येशूच्याच नावात आम्ही प्रार्थना करतो, पण तुमच्यावर दया, तुमच्यावर उपकार, तुम्हाला नीट करणारा कोण आहे? पवित्र आत्मा आहे. कोण आहे? थोडं ध्यानात घ्या. का पवित्र आत्म्याची गरज आपल्याला आहे? म्हणून आपल्याला आज पवित्र आत्मा काय करत आहे तुम्हाला येशूच्या बाबतीत शिकवत आहे. ते वचन वाचा, योहान 14 मध्ये आहे. योहान 14 मध्ये आहे. योहान 14चं 15 आणि 17 पर्यंत. पित्याला विनंती करल. आता येशू पहिले पित्याचं काम झालेलं आहे. पित्यानं सृष्टी बनवलं, मनुष्याला बनवलं, पिता बाजूला झाला. आता तोच पिता पुत्र म्हणून आला, येशू बनून आला. 33.5 वर्ष या जगामध्ये राहिला, तुमच्या आमच्या पापासाठी मेला, जिवंत झाला, परत आपल्या आपल्या सिंहासनावर गेला. आता पवित्र आत्म्याचं काम आहे. वाचा ते.